केस आलेली असेल, तो गुन्हेगार असेल तर त्याला गुन्हेगार साबित कर आणि शिक्षा दे. एखाद्या माणसाला कॉकरोच म्हणणं, कामगारांना कोणताही अधिकार मिळू नये म्हणून त्याला कंत्राटी कामगार सुद्धा म्हणायला तयार नाही शासन. एक हिंदू बाई ठार मारली जाते, हिंदू बाई. इंटकचं असू दे, HMSचं असू दे, लालबावट्याचं असू दे, आयटकचं असू दे, सिटूचं असू दे. त्यानंतर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित झालेले व्याख्याते, प्रमुख व्याख्याते आदरणीय रानडे साहेब, विनंती रानडे साहेब, NTUI अध्यक्ष. कामगार बंधूंनो, गेली काही वर्ष मी तुमच्या या शिबिरामध्ये येतोय आणि दरवेळेला मला जो प्रश्न पडतो तो हाच की मी कोणासमोर बोलतोय. याचं कारण असं की प्रथमतः तुम्ही सगळे शेतकरी आहात. दुसरं कारण असं की तुम्ही ज्या सहकारी साखर कारखान्यात आहात नोकरीला त्याचे मालक आहात. शेअर होल्डर म्हणजे मालक किंवा मालक आहात. आणि या दोन गोष्टीच्या नंतर तिसरे तुम्ही कामगार आहात. आणि त्या 1/3 भागाची जी युनियन प्रतिनिधी मंडळ आहे त्याच्यात मी बोलायला आलो. एकदम गुंतागुंतीचं आहे सगळं. मुंबईमध्ये आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा युनियनचं काम सोपं असतं. मालक असतो, कामगार असतो, आमने सामने दोन पार्टी, एक इकडे एक इकडे. मागण्या पण सोप्या असतात. हमारी मांगे पुरी करो वरना कुर्सी खाली करो. आता इथे मी मगातपासून विचार करतोय भोगावतीच्या कामगारांनी कोणाची खुर्ची खाली करो सांगायचं मागण्या नाही म्हटल्या तर. कारण ज्यांना सांगायचं खुर्ची खाली करो तेच खुर्चीत येऊन तुम्हीच बसवलेले आहे. तेव्हा असं एक जीवन वेगळ्या प्रकारे मुंबईपेक्षा गुंतागुंतीचं, ज्याच्यामध्ये प्रत्येक जण वेगवेगळ्या भूमिका एकाच वेळेला करत असतो आणि याला जीवन म्हणतात. गणितामध्ये 2+2 4 होतात. समाज जीवनामध्ये, राजकारणामध्ये 2+2 4 होत नाही. ते 1 होतं, 15 होतं, 0 होतं, मायनस पण होतं, काही होतं. हे जे गुंतागुंतीचं राजकारण आहे ते इथे आल्यानंतर बघायला मिळतं. पूर्वी एक आम्ही लहान असताना शाळा कॉलेजात असताना एक सिनेमा होता. त्यातलं एक गाणं होतं, या टोपी खाली दडलंय काय. मग ते सांगते साखर साखर साखर. आता बाजूला झाली साखर. आता राज्यकर्त्यांच्या टोपीच्या खाली इंजिनिअरिंग कॉलेज दडलंय, मेडिकल कॉलेज दडलंय आणि बरंच काय दडलंय. पण एकेकाळी या महाराष्ट्राच्या प्रगतीचा जो रस्ता उभा झाला तो या सहकारी चळवळीतनं झाला. या सहकारी चळवळीमधनं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये शेतीच्या जोडीला उद्योगाची साथ मिळाली आणि एक विकासाचं नवीन पर्व सुरू झालं. शेतीमधलेच डेअरी असेल त्याचेही एक त्याला जोड मिळाली. महिलांच्या उत्पन्नात वाढ झाली. असं एक समग्र ग्रामीण जीवन तुमच्या या मीटिंगला आल्यानंतर बघायला मिळतं. आज साखर कारखान्याच्या चेअरमन साहेबांनी असं सांगितलं की तुम्ही कामगार आणि आम्ही दोघे मिळून सरकारकडे मांडणी करूया. म्हणजे प्रश्नच असा आहे की ज्याच्यामध्ये कोणी एक जण भरडला जात नाहीये. हा या बाजून भरडला जातोय, दुसरा त्या बाजून भरडला जातोय आणि जे भरडत आहे ते दिल्लीमध्ये बसलेले. आणि या दिल्लीमध्ये बसलेल्यांनी त्यांच्या आर्थिक आणि राजकीय धोरणामुळे जे बळी जात आहेत, काही आरपार बळी जातात, काही थोडेफार जातात, त्यामध्ये आपण आहोत. या सरकारने मेक इन इंडिया नावाचा एक प्रोग्राम काढला होता. तो मेक इन इंडिया प्रोग्राम म्हणजे आम्हाला तरी अर्थ हाच लागतो की आपलं ऊसाचं गुऱ्हाळ असतं ना, ते गुऱ्हाळ म्हणजे मेक इन इंडिया. इकडनं ऊस घालायचा, तिकडनं काढायचा. अरे अजून आत आहे अर्धा करा, अजून आहे अर्धा करा. चिपाड झालं की फेकून द्या. नवीन कामगार कायदे जे सरकारने केलेले आहेत ते या मेक इन इंडिया सारखे आहे. फक्त ऊसाच्या ऐवजी कामगारात घाला. इकडनं कामगार घालायचा, तिकडनं काढायचा, परत अर्धा करायचा, परत अर्धा करायचा, उपयोग झाला की फेकून द्यायचा. आज ज्या पद्धतीची भांडवलशाही विकसित होतीये त्या भांडवलशाहीमध्ये कामगार आणि कामगार संघटना या असताच कमा नयेत अशा पद्धतीने व्यवहार चाललेला आहे. 2014च्या आधी इथे जमलेल्यापैकी किती जणांनी गौतम अडाणी हे नाव तरी ऐकलेलं होतं? मग गेल्या 11-12 वर्षात हा मनुष्य जगात पहिल्या 5 श्रीमंतांमध्ये कसा जाऊन बसला? तर तो गेला याचं कारण आपल्या केंद्र सरकारने जो देश विकण्याचा कार्यक्रम केला त्या कार्यक्रमापोटी हा जाऊन बसला सर्वात श्रीमंतांच्या मध्ये. मग अशा पद्धतीने देश विकण्यामध्ये सगळ्यात अडचण कोणाची होती? विरोधी पक्षाचे आमदार खासदार यांची होती का? थोडीफार होती. ईडी CBI दाखवल्यानंतर सगळे एका लाईनीत पलीकडे गेले. ज्यांचे उरले होते त्यांचे गेल्या महिन्यात केले. त्यामुळे आपल्याला असं दिसतं की मग कोण आहे या देशातला
कामगार आणि शेतकरी हा आडवा येणार आहे. शेतकऱ्यांनी कोरोनाच्या शेवटच्या काळामध्ये दिल्लीमध्ये जेव्हा शेतकरी कायदे बदलले तेव्हा शेतकरी तिथे गेले. दिल्लीच्या थंडीमध्ये त्यांच्या अंगावर पाणी मारलं. त्यांना तिथे वीज उपलब्ध होती, ती वीज तोडली. त्यांचे ट्रॅक्टर पुढे जाऊ नयेत म्हणून रस्त्यात खिळे लावले, पोलीस लावले. या पद्धतीने शेतकऱ्यांना थांबवलं गेलं, पण शेतकरी थांबला नाही. शेतकरी तिथेच ठाण मांडून बसला. मुंबईतल्या लोकांना ज्यांचा शेती जीवनाशी संबंध आला नाही तेव्हा त्याच्या ज्या टीव्हीवर मुलाखती यायच्या ही गोदी मीडिया गेलेली होती इंटरव्ह्यू घ्यायला. एका पंजाबच्या शेतकऱ्याला विचारलं की तुम्ही शेतकरी आहात, तुमच्या मागण्यांच्या करता रस्त्यावर आलात, पण तुम्ही तर श्रीमंत आहात, तुम्ही फॉर्च्युनर बंद आलात. त्याने सांगितलं आम्ही देशाला जेवायला घालतो, आम्ही श्रीमंत असू नये असं तुमचं म्हणणं आहे. पुढचं वाक्य ऐका, तो त्या पत्रकाराला म्हणाला आम्ही तर येतोच फॉर्च्युनर बंद, पण आमच्या घरी एक जुनी फॉर्च्युनर आहे ना, ती शेण भरायला ठेवलेली आहे. आम्ही इथे आलो ते गरीब होत, तुमच्याकडे भीक मागायला आलेलो नाही. आम्ही जे उत्पन्न करतो त्याची योग्य किंमत मागायला आणि आमचा अधिकार आणि हक्क मागायला आलेलो आहोत, हे त्या शेतकऱ्याने सांगितलं. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये शेतकरी आणि कामगार यांचा वाटा मोठा आहे. गांधीजींना गावोगाव जी साथ दिली ती कोणी दिली? ती शेतकऱ्यांनी दिली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जे 106 हुतात्मे झाले ते कोण होते? ते शेतकरी होते आणि कामगार होते. आता हा कामगार कुठून आला? तुम्ही गावात असलेली जे आहात त्या शेतीमध्ये पूर्ण कुटुंबाचं परवडत नाही. तुमच्यातला एक भाऊ मुंबईत आला, तो कामगार झाला. कॉम्रेड डांगे नेहमी म्हणायचे आम्ही लहान असताना ऐकायचो, मुंबईत आला कामगार झाला की लाल बावटेवाला, गावाला गेला की तिरंगा झेंडावाला, काँग्रेसचा तिरंगा झेंडावाला. याचं कारण आपलं एक पाय शेतीत आहे, एक पाय कामगार म्हणून आहे. पण दोघांचं लक्षण एक आहे की आपण दोघेही कष्टकरी आहोत आणि कष्टकरी म्हणून आपली भावकी आहे ती आज दृढ करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी तिथे दिल्लीला बसून राहिले आणि 56 इंची छाती शेवटी पंक्चर झाली आणि मोदी येऊन पार्लमेंट मध्ये म्हणले की माझी काय कमी पडली, त्यांचा शब्द आवडता, तपश्चर्या कमी पडली. आता ह्यांनी कुठच्या वडाखाली जाऊन तपश्चर्या केली होती माहित नाही. RSS वाल्यांचं एक काम आम्हाला नक्की माहिती, रिकाम्या मैदानात हाफचड्डी घालून काट्या फिरवायच्या, हे काम निश्चित त्यांनी केलेलं. तर ह्याला ते तपश्चर्या म्हणतात काय मला माहित नाही. माझी तपश्चर्या कमी पडली आणि त्यांना ते शेती कायदे मागे घ्यावे लागले. पण ते मागे घेतल्यानंतर आडून 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 वेगवेगळ्या प्रकारे तेच कायदे तेच धोरण आपल्या माथी मारलं जात आहे. आज अमेरिकेच्या बरोबर जे ट्रेड डील अग्रीमेंट झालेलं आहे त्या ट्रेड डील अग्रीमेंट नंतर आपल्या देशातले सर्व प्रकारचे शेतकरी, सर्व प्रकारचे म्हणजे सफरचंदाची शेती करणारे असतील, ऊसाची शेती करणारे असतील किंवा बाकी धान्य, कापूस, सोयाबीन याची शेती करणारे असो, हे देशोधडीला लावायचे हेच उद्दिष्ट आहे. आणि या जागतिक भांडवलशाहीची ती उद्दिष्ट आहेत, ती फक्त देशातली नाही. देशातली भांडवलशाही ही जागतिक भांडवलशाहीच्या तंत्राने त्यांच्या बरोबर जाणारी, त्यांच्या कुशीत लपणारी ही भांडवलशाही आहे. आज ट्रेड डील अग्रीमेंट झाल्यानंतर अमेरिकेमध्ये मक्यापासून इथेनॉल बनवलं जातं, भारतामध्ये ऊसापासून इथेनॉल बनवलं जातं, पण मक्यापासून बनवलं जाणारं इथेनॉल हे त्याच्यापेक्षा स्वस्त आहे. आज साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल हा त्यांच्या प्रॉफिट मधला एक महत्वाचा भाग आहे. कारखाना प्रॉफिट मध्ये राहिला तर तुम्ही प्रॉफिट मध्ये राहणार, तुमचा पगार चालू राहणार, तुमची समस्या चालू राहणार, तुमचं इन्कम चालू राहणार. आज इथेनॉल जर काय मक्यावरचं आणलं आणि तेच अमेरिकेला करायचंय की मका इथे भारतामध्ये स्वस्तामध्ये आला पाहिजे, अमेरिकेतल्या शेतकऱ्याला वेगवेगळ्या प्रकारे सबसिडी दिली जाते आणि त्याचा माल इथे आणायचा आणि भारतात मध्ये इथेनॉल तयार करायचं. तुमचे कारखान्यांवरती त्याचा निश्चित परिणाम होणार आहे. कापूस शेतकऱ्यांवर परिणाम होणार आहे. इथे सोयाबीन त्याच्या शेतकऱ्यांवरती परिणाम होणार आहे. गहू तांदूळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवरती परिणाम होणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जे शेतकरी कायदे करून करता आलं नाही ते या प्रकारे त्यांना काय करायचंय? त्यांना शेतीचं ऍब्सोल्यूट भांडवलीकरण करायचंय. म्हणजे शेतीचा व्यवहार अशा पद्धतीने कंडक्ट करायचा की शेतकऱ्याला तो परवडणार नाही आणि परवडत नाही म्हणून शेती विकत जाईल आणि ती अंबानी अदानी सारख्यांच्या हातात एकवटत जाईल. शेती कायदे करण्याच्या अगोदरच अंबानी अदानीने उत्तर प्रदेशमध्ये, हरियाणामध्ये, पंजाबमध्ये आपली गोदामं बांधून तयार ठेवलेली होती. सगळं सेट झालेलं होतं. शेतकऱ्यांनी ते हाणून पडलं. आज कामगार कायद्यांमध्ये बदल केलेला आहे. कारण कामगार हा दुसरा विभाग आहे की जो या भांडवलीकरणाच्या विरुद्ध, क्रोनी कॅपिटलिझमच्या विरुद्ध, शेतकऱ्यांना आणि कामगारांना आणि देशाला भकास करण्याच्या राजकारणाच्या विरुद्ध उभा राहू शकतो. मग याला उभं राहण्यापासून रोखण्यासाठी आपले मनसुबे हे उधळून जातील यासाठी कामगार कायद्यांमध्ये बदल केला. फक्त कामगार कायद्यांमध्ये बदल केला असं नाही तर संपूर्ण देशभर एक वातावरण धर्माच्या नावाने म्हणण्यापेक्षा मुस्लिम द्वेषावरती आधारलेलं वातावरण निर्माण
निर्माण केलंय आणि लोकांची विचार करण्याची शक्ती कापून काढली. आज आपण असं बघतो की आपला बराचसा काळ हा मोबाईलने जातो. मोबाईल ठरवतो. म्हणजे जेव्हा मोबाईल आलं तेव्हा एक जाहिरात होती अंबानी, सिनियर अंबानींची, कर लो दुनिया मुठ्ठी में. आज मोबाईल मध्ये आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे. आपल्याला मोबाईल मध्ये जे येतं ते माहिती आहे. जे मोबाईल मध्ये येत नाही ते कोणालाही माहित नाही. मोबाईल मध्ये जे येत नाही ते कोणालाही माहिती नाही. अशा पद्धतीने आपला सगळा कंट्रोल, आपला रिमोट कंट्रोल या भांडवलदारांनी वेगळ्या प्रकारे आपल्या हातात घेतलेला आहे. आज बघा, एखादा मुस्लिम आणि एखादी हिंदू मुलगी यांचं लग्न झालं आणि त्याच्यात काय गडबड झाली की लगेच भावना दुखावल्या जातात. भावना दुखावणं हा एक नवीन आजार आहे. लगेच भावना दुखावल्या जातात. सकल हिंदू मोर्चा निघतो. पण आज या भारतामध्ये दर 1 तासाला एक हिंदू बाई ठार मारली जाते. हिंदू बाई. घरी गेल्यानंतर गुगल बाबा उघडून बघा, हुंड्यापायी आपल्या देशात दर दिवसाला 24 म्हणजे 1 तासाला एक बाई, हिंदू बाई ठार मारली जाते. पण त्याचा सोयर सुतक कोणाला नाही. कुठलाही हिंदू संरक्षण मोर्चा त्याच्यासाठी निघालेला नाही. कारण मरणाऱ्या हिंदू बाई बद्दल त्यांना काही वाटत नाही. त्यांना हिंदू मुसलमान करायचंय आणि आपली एकी तोडून ठेवायची. एकदा माणसाला भयभीत केलं की तो भयभीत अवस्थेमध्ये पूर्ण विचार करू शकत नाही. देशातली आता काय काय, देश मजबूत हाथों में है. हे ऐकलंय ना तुम्ही? देश मजबूत हाथों में है. आणि दुसरं, हिंदू खतरे में है. दोन्ही एकाच वेळेला. देश मजबूत हाथों में, हिंदू खतरे में. आपली विचार करण्याची ताकद मारून करण्याची ही साधन आहे आणि ती मोबाईलच्या साहाय्याने आपल्या समोर होतात. कामगारांचे कायदे हे कामगारांचं लक्ष विचलित करून ठेवलं की कामगार कायदे बदलता येतात. कामगारांनी लढून कमावलेले कायदे होते. सगळे कायदे हे कामगारांच्या लढाईतनं तयार झालेले होते. ते कायदे मोदींनी बदलून टाकले. जे कायदे बदलले का नाही त्याची नावं घ्यायची झाली, प्रत्येक कायद्याचं नाव, तरी 20 मिनिटं लागली असती 44 कायदे बदलायला. त्यांनी 44 कायदे बदलले आणि नवीन 4 कायदे आणले आणि हे सगळं मिळून 20 मिनिटात केलं आणि कोणीही काही बोललं नाही. याचं कारण आपल्या मधल्या फाटाफुटीमुळे आज पार्लमेंटमध्ये ज्यांनी युनियनची कामं केली आहेत, कुठल्याही युनियनचं असू दे, इंटकचं असू दे, HMSचं असू दे, लालबावट्याचं असू दे, आयटकचं असू दे, सिटूचं असू दे, त्यांची संख्या आज पार्लमेंटमध्ये नाही. एक काळ असा होता की कॉम्रेड डांगे मिरजकरांच्या पासून ते व्ही गिरींच्या पासून, अरे पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा आयटकचे अध्यक्ष होते. सुभाषचंद्र बोस आयटकचे अध्यक्ष होते. म्हणजे ज्यांनी कामगार चळवळीमध्ये काम केलेलं होतं असे प्रतिनिधी त्या पार्लमेंटमध्ये होते. आज ते नाही. ही आपली कमजोरी आहे. त्यामुळे मला जो विषय दिलाय, आजची कामगार चळवळ आणि आजची आव्हानं, तर आज कामगार आहे, चळवळ क्षीण झाली आहे. त्यामुळे आव्हानं प्रचंड मोठी झालेली आहे. मी जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा 1970च्या काळात, कॉलेजच्या काळात, 80च्या काळात, 80च्या दशकामध्ये मुंबईमध्ये काँग्रेसची सभा असली तर मुख्यमंत्री किंवा काँग्रेसचे अध्यक्ष हे माथाडी कामगारांच्या नेत्यांना बोलवून घ्यायचे आणि एक सभा व्हायची आणि काय नाही, चहा पाणी कसं काय काय झालंय, जाताना एकच वाक्य सांगायचे, परवा इंदिराजींची सभा आहे, मोठी झाली पाहिजे. ते पण म्हणायचे होय. म्हणजे कामगार प्रतिनिधींना बोलवून घेत असत, त्यांची आवश्यकता वाटत होती. आज मला माहित नाही, माफ करा, पण मी आपलं एक विचारतो, म्हणजे माझ्या मनात आलेला भाग सांगतो. आज या 3 दिवसाच्या शिबिरामध्ये तात्यासाहेब आणखीन राऊसो यांनी ते दोरी बांधून त्याच्यावर चालतात ना, हातात काठी घेऊन, तसं काम केलेलं असावं असं मला वाटतं. या पक्षाचा आमदार, त्या पक्षाचा खासदार, त्या पक्षाचा सभापती, ही त्यांना कसरत करावी लागते. कारण कामगार चळवळ कमी झालेली आहे. ती कामगार चळवळ फक्त साखर कामगारांची नाही, सगळ्या कामगारांची. आज रेल्वे मधला कामगार संप करू शकत नाही. आज सरकारी नोकर संपावर जाऊ शकत नाही अशी स्थिती आहे. आज पोस्टाचे कामगार संपावर जाऊ शकत नाही. काय मगरूर सरकार आहे. शेतकरी जेव्हा संपावर होते तेव्हा पोस्टाच्या कामगारांच्या युनियनने त्यांना 50,000 रुपये जेवणा खाना करता दिले डोनेशन. सरकारने पोस्टाची युनियन, जी लालबावट्याची युनियन आहे, तिचं रजिस्ट्रेशन रद्द केलं. तुमच्या बायलॉज मध्ये दाखवा दुसऱ्याला पैसे द्यायची तुम्हाला कुठे परवानगी आहे, आणि युनियनचं अकाउंट बंद केलं. या पद्धतीने सरकार जात. जे कायदे झालेले होते ते सगळे कायदे हे कामगारांच्या लढाईतनं झालेले होते. आज भारतामध्ये पहिल्यांदा नवीन जे कामगार कायदे आलेले आहे, नाव आहे कामगार कायदे. हे या सरकारचं वैशिष्ट्य आहे. जे शेतकऱ्यांसाठी होते ते खरं म्हणजे कायदे होते अंबानी अदानीसाठी, पण नाव काय दिलं होतं, शेतकऱ्यांचे कायदे. शेतकऱ्यांनी त्याचं अंतरंग ओळखलं की आमच्यासाठी नाही, अदानी अंबानीसाठी आहेत, हुसकावून लावले. तसंच
आता फॉर द फर्स्ट टाइम जे 4 कायदे आलेले आहेत ते कामगारांच्या मागणीमधनं आलेले नाही, तर ते मालकांच्या मागणीमधनं आलेले आहेत. अडाणी, अंबानी आणि सगळ्या मालकांना जे कायदे हवे होते ते आलेले आहेत. आज अगदी तुमच्या कारखान्यापर्यंत फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट आलेली आहे. म्हणजे काम भले पुढची 25 वर्ष चालेल, पण कामगाराची नेमणूक फक्त 1 वर्षाकरता. 1 वर्षानंतर त्याचा हक्क नाही, तो युनियन मध्ये येऊ शकत नाही. आज आम्ही इथे माझ्याबरोबर आमचे कॉम्रेड दीपक भालेराव आलेले. स्टेट बँक देशातली नंबर 1 ची बँक, या बँकेमधल्या कामगारांची संघटना बांधली आहे. कंत्राटी कामगार आहेत साहेब, त्यांना जे अपॉइंटमेंट लेटर दिलंय त्या अपॉइंटमेंट लेटर मध्ये राष्ट्रीयकृत 1 नंबरची बँक त्या लेटर मध्ये लिहिलेलं अपॉइंटमेंट लेटर मध्ये की आम्ही कोणतीही संघटना करणार नाही. म्हणजे देशाचं संविधान आम्हाला संघटना करण्याचा अधिकार देतं आणि अपॉइंटमेंट लेटर देऊन स्टेट बँक तो अधिकार काढून घेतं. संविधान खतरे में असं जे आपण म्हणतो ते असं प्रत्येक ठिकाणी संविधान आजपर्यंतची परंपरा, आजपर्यंतची लोकशाहीची परंपरा ही पायदळी तुडवली जाते आणि त्याला कारणीभूत आजचं हे क्रोनी कॅपिटलिझम आहे आणि आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये जे घुसलेलं आहे ते आहे. आणि म्हणून आज हे सरकार मीडिया पूर्णपणे त्यांच्या हाताशी धरून वाटेल तसे प्रकार करतंय. हे जे नवीन 4 कायदे आले त्या 4 कायद्यांमध्ये जसं बघा 1908 साली लोकमान्य टिळकांना ब्रिटिशांनी 6 वर्षाची शिक्षा दिली. त्याच्या विरोधात मुंबईच्या गिरणी कामगारांनी 6 दिवसाचा संप केला. एका दिवसाला ज्याला आपण सॉलिडारिटी स्ट्राईक म्हणतो, म्हणजे दुसऱ्याला त्याच्या बरोबर आम्ही उभे आहोत हे सांगणारा संप केला. 6 दिवसाचा संप केला. पण आज जे राज्यावरती आहे ते स्वातंत्र्याच्या लढाईत कधीच नव्हते. एकही RSS वाला 1 दिवसाची किंवा 1 महिन्याची सुद्धा तुरुंगवास भोगलेला नाही. तेव्हा ते ब्रिटिशांच्या बाजूचे होते, आज ते अदानी अंबानीच्या बाजूचे आहेत. आणि म्हणून तुम्ही जर काय उद्या तुमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या कंत्राटी सफाई कामगारांसाठी, कंत्राटी साखर कारखान्यातल्या कामगारांसाठी, कंत्राटी शिक्षकांसाठी, कंत्राटी प्राध्यापकांसाठी, जिल्हा परिषद सरकारमधल्या कंत्राटी कामगारांसाठी 2 दिवसाचा संप केला तर तो इल्लीगल स्ट्राईक या नवीन कायद्याप्रमाणे डिक्लेअर होईल. कारण सॉलिडारिटी, कामगार वर्गाची सॉलिडारिटी काय हे यांना माहित नाही. ज्या पद्धतीने पोस्टाने 50,000 रुपये दिले म्हणून त्यांची युनियनची मान्यता रद्द केली असं हे सरकार आहे. तेव्हा यांना सॉलिडारिटी काय माहिती नाही, एकमेकांच्या बरोबर उभं राहणं माहित नाही, असं सरकार आज राज्यावरती आलेलं आहे. आणि त्या सरकारने हे सगळे कायदे काढलेले. आज आपल्या समोर सांगितलं आता 56 इंची छाती कुठल्या माणसाने मोजली, टेलरने मला माहित नाही. त्यांनी एक कायदा काढला होता ट्रकवाल्यांसाठी की ट्रकचा ऍक्सिडेंट झाला आणि जर काय ड्रायव्हर पळून गेला तर त्याला 10 लाख रुपये दंड आणि 7 वर्षाची शिक्षा. का 7 वर्ष का 7 लाख दंड आणि 10 वर्षाची शिक्षा, हे 2 आकडे आहे. ड्रायव्हर का पळून जातो? कारण तिथे जर काय ऍक्सिडेंट झाला, चालणारा आणि स्कूटरवाला याचा ऍक्सिडेंट झाला तर पब्लिक म्हणतो स्कूटरवाल्याची चूक, स्कूटरवाला आणि कारवाल्याची चूक, कारवाला आणि जीपवाल्याची चूक, जीपवाला टेम्पोवाला, जे मोठं त्याची चूक, आणि पब्लिक मारायला सुरुवात. त्याला पब्लिक धुलाई असा शब्द आहे, घाणेरडा शब्द आहे पण तो आहे. आणि म्हणून तो भीतीने पळून जातो. त्याच्याबद्दल काय आहे? कोणताही संरक्षण नाही. 7 लाख दंड भरायचा, 10 वर्षाची शिक्षा. सगळ्या ट्रकवाल्या ड्रायव्हरनी, त्यांची कोणतीही युनियन नाही. ज्या काय संघटना असोसिएशन आहे त्या ट्रकचे जे ओनर्स आहेत, फ्लीट ओनर्स, त्यांची संघटना आहे, ड्रायव्हरांची संघटना नाही. ते कोल्हापूरचे, सांगलीचे जे दुधाचे ट्रक मुंबईत येतात ना, दुधाचे टँकर, त्यांना आम्ही मुंबईमध्ये संघटित करण्याचा प्रयत्न केला. गोकुळ बिकुळ पासून सगळ्यांना आमची युनियन व्हायच्या आधीच मोडून काढली. शादी से पहिलेच विधवा झाली. त्या ड्रायव्हरने सांगितलं तुम्ही युनियन करता काय, थांबा. त्यांनी माणसं लावली, ट्रक थांबवला. ट्रकवाले 30 रुपये 50 रुपये घेऊन आतमध्ये बसवतात. उद्यापासून नोकरीतनं बाहेर, कारण तू 50 रुपयाची 5 माणसं बसवली होतीस. या पद्धतीने ती युनियन मोडून काढली. पण या ट्रकवाल्यांची युनियन नसताना ट्रकचे मालक आहेत, जे मोठे मोठे 500, 600, 1000, 2000 ट्रकचे मालक आहेत, यांची असोसिएशन आहे, ती पुढे आली नाही. पण ट्रकवाल्यांनी रस्त्यात गाड्या थांबवल्या, चाव्या ठेवल्या, मालकाला फोन केला, तुम्हाला गाडी आके लेके जाओ. काय झालं? 24 तासाच्या आत तो कायदा मोदींना परत घ्यावा लागला. परत घेताना मोदी नाही आले समोर, एका IAS ऑफिसरला समोर पाठवलं आणि तो कायदा परत घेतला. म्हणजे ही 56 इंचाची छाती पंक्चर कशी करायची हे दुसऱ्यांदा दिसलं. शेतकऱ्यांनी पहिल्यांदा, याने दुसऱ्यांदा दाखवलं, आणि तिसऱ्यांदा ही छाती पंक्चर केली ती या तरुण विद्यार्थ्यांनी केली. त्याच्यात तुमची मुलं असतील. दिल्लीमध्ये त्या पोरांनी, ज्यांना कॉक्रोच म्हटलं, या सरन्यायाधीशाला लाज वाटली पाहिजे. कॉक्रोच म्हणत असताना तुझ्या समोर जी काय केस आलेली असेल, तो गुन्हेगार असेल तर त्याला गुन्हेगार साबित कर आणि शिक्षा दे. एखाद्या माणसाला कॉक्रोच म्हणणं
हे त्याची प्रतिष्ठा धुळीत मिसळण्यासारखं आहे, पायदळी तुडवण्यासारखं आहे. हा अधिकार नाही. पण आज जनतेचा वचक ना आमदारावर, ना खासदारावर, ना मंत्र्यांवर, ना कोर्टावरती. कोर्ट वाटेल तसं बोलतंय. पॅरासाइट म्हणजे बाणगुळ असं म्हटलंय या कोर्टाने, म्हणजे चीफ जस्टिस सूर्यकांतने. काय चाललंय? आणि त्याचा विरोध तरुणांनी केला. काय मागत होते तरुण दिल्ली? काय भूखंड मागत होते? मंत्रिमंडळ मागत होते का? कुठला शिक्काची सहीचा अधिकार मागत होते? साधे सांगत होते की आमची नीटची परीक्षा नीटपणे घ्या. अरे या सरकारांना परीक्षा नीटपणे घेता येत नाही. म्हणजे आज ज्या माणसाची डिग्री अजून कोणी बघितलेली नाही तो आज लोकांना सांगतोय की तुम्ही भारतीय, त्याचा पुरावा घेऊन या. या पद्धतीने सरकार चाललंय. आज त्या तरुण पोरांनी रस्त्यावरती आले, संपूर्ण देशभरातून आले आणि राजीनाम्याची मागणी करत होते. काय चूक आहे राजीनाम्याची? अरे तुझं काम आहे देशभरच्या परीक्षा घेणं आणि तू घेत नाही परीक्षा, ते पेपर फुटतात. 22 मुलांनी आत्महत्या केली आणि ते पोरं रस्त्यावरती आली आणि ज्या बेछूटपणे मारलंय. सगळ्यांचे तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल, नावाची प्लेट काढलेली. एक बाई म्हणते गरम होतं. अरे वा रे वा, एका एवढूशा प्लेटमुळे गरम होतं. खिळे लावलेले त्यांच्या दाणक्यांना, त्यांनी मारलेलं आहे. आमचे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे लोक, 5 मुलं दिल्लीला हॉस्पिटलमध्ये होते. परवाच मी जाऊन त्यांना बघून आलो. मारलेलं आहे. आज या सरकारने मारल्यानंतर लोक बघतील असं वाटलं, पण या पोरांनी दाखवून दिलं आम्ही थांबणार नाही, आम्ही अजून जोरात येऊ. आणि जे लोण फक्त दिल्लीत होतं ते मुंबई, पुण्यामध्ये, रत्नागिरीमध्ये, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, संविधान चौकात, नागपूरला हजारांनी लोक आले. त्यांच्याबरोबर त्यांचे पालकही आले आणि या सरकारला धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा द्यावा लागला. आपण जनता म्हणून, कष्टकरी म्हणून एवढाच विचार करायचा आहे की हे धर्मेंद्र, नरेंद्र, महाराष्ट्रातले अजून कोण, देवेंद्र, दलिंद्र, याच्या मागे किती लागायचंय. आज या सगळ्या ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी जनतेला नागवायचं ठरवलंय वेगवेगळ्या प्रकारे, आपापल्या प्रमाणे. गावापासून साधं टॉयलेट मध्ये गेला, नगरसेवक साहेबांच्या फंडातून टॉयलेट. नगरसेवकाने कुठली जमीन विकली आणि टॉयलेट बांधलं? म्हणजे आम्ही तुमच्यावर मेहरबानी करतो. पुढे गेलात संडास, आमदार साहेबांच्या निधीतनं संडास. पुढे गेलात की ह्या पेवर ब्लॉकचे खासदार साहेबांच्या. हे तुमच्या फंडात नाही, तुमच्या बापाचा फंड नाही, हा जनतेचा फंड आहे आणि जनतेच्या फंडातनं तुम्ही केलेली काम आहे. पण दरवेळेला लोकांना उपकृत करायचं. इलेक्शन आली की 15 दिवस हात जोडत फिरतात आणि पुढची 5 वर्षे जनतेला फिरावं लागतं. साहेबांच्याकडे फोन केला, साहेब 8 वाजता बाथरूम मध्ये. 10 वाजता फोन केला, साहेब आहेत का बाथरूम मध्ये? 2-2 तास बाथरूम मध्ये काय करतात, काय जरा एकदा चौकशी करा. जनतेला निहत्ता करायचं आणि त्यांना असंघटित ठेवायचं आणि ते असंघटित ठेवण्याकरता शेतकरी कायदे, कामगार कायदे बदलायचे, लोकांच्या मध्ये भीतीचं वातावरण करायचं, हिंदू मुस्लिम करायचं, फक्त तेवढ्यावरच थांबायचं नाही. मराठा विरुद्ध ओबीसी करायचं, तेवढ्यावरच थांबायचं नाही. दलितांमध्ये मातंग विरुद्ध बौद्ध अशी सगळीकडे पसरवत राहायची. याच्यातनं आपण कष्टकरी म्हणून विभागले जातो, याच्यातनं आपण आपली ताकद गमावून बसतो आणि आज सरकारचं फावतंय. जे कामगार कायदे बदललेले आहेत ते तुम्हाला पूर्णपणे तुमची शस्त्र काढून घेतलेली आहेत. कामगारांचं शस्त्र काय? सगळ्यात मोठं संप करणं. संप करण्याचा अधिकार तुमचा काढून घेतलेला आहे. यापुढे संप होऊ शकत नाही, यापुढे तुमची एकजूट होऊ शकत नाही, कारण तुमच्या प्रत्येक ठिकाणी फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटचे कामगार येणार आहेत. त्यांना माहितीये माझी 1 वर्षाचीच नोकरी आहे. आणि मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जे परमनंट कामगार आहोत, आपण सुद्धा आपल्या स्वतःच्या गेल्या 10, 15, 20 वर्षातल्या वागण्याकडे बघितलं पाहिजे. माझा पगार, सरकारी नोकर, माझा पगार वाढतोय ना, 6वा वेतन आयोग, 7वा, 8वा, पण या प्रत्येक वेतन आयोगातनं जो 4थ श्रेणीचा कामगार होता तो बाहेर फेकला गेला आणि तो कंत्राटावर आला. याचं दुसरं एक स्वरूप जर काय आपण बघितलं तर जी मेहनतीची, अंग मेहनतीची काम आहे, जी उन्हातानात करण्याची काम आहे, ज्याचा कचऱ्याशी संबंध येतो, ज्याच्या खरकट्याशी संबंध येतो, ते कॅन्टीन असेल, ते सफाई काम असेल, ते सिक्युरिटी असेल, ते लोडिंग अनलोडिंग असेल, हे सगळीकडनं कंत्राटावरती गेले. आणि ती कामं करणारा कोण आहे? सफाई कामगारांची आम्ही मुंबईत युनियन केली आहे. मी जनरल सेक्रेटरी आहे, कॉम्रेड भालेराव अध्यक्ष आहे. कामगारांना कोणताही अधिकार मिळू नये म्हणून त्यांना कंत्राटी कामगार सुद्धा म्हणायला तयार नाही शासन, त्यांना व्हॉलेंटियर म्हणायचं. आम्ही 30 वर्ष केस चालवली, 30 वर्ष, आणि 30 वर्ष केस चालवून सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन जिंकलो. तेव्हा आज 5,500 कंत्राटी सफाई कामगार मुंबई म्युनिसिपालिटीत परमनंट झाले. वाजवा टाळ्याच वाजवा. आणि ज्यांना 1997 साली 35 रुपये रोजचा पगार होता, 1000 रुपये वर्षाचा पगार होता, त्यांना आता 2 दिवसापूर्वी नवीन सुप्रीम कोर्टात जिंकल्यानंतर पे स्लिप आली. त्यांचा पगार थोडासा वाढलाय, त्यांचा पगार 93,000 रुपये. अरे 93,000, जरा वाजवा ना टाळ्या. तुम्हाला नाही, हे लढल्यानंतर होतं. तेव्हा विश्वास लढण्यावरचा, विश्वास एकजुटीवरचा, विश्वास आपल्या संघटनेवरचा हा वाढवला पाहिजे.
आणि या देशाचं जी जडणघडण झाली आहे ती अंबानी अदानीने केलेली नाही. स्वातंत्र्याच्या काळात गांधीजींच्या नेतृत्वाखाली शेतकरी लढला, कामगार लढला, संयुक्त महाराष्ट्रासाठी शेतकरी लढला, कामगार लढला. आणि तुम्ही तर शेतकरी पण आहात आणि कामगार पण आहात. या सरकारच्या विरुद्ध, या भांडवलशाहीच्या विरुद्ध, हम दो हमारे दो सरकारच्या विरुद्ध जे जे कामगारांवर अन्याय करणारे कायदे झाले त्याच्या विरुद्ध तुम्ही तर शेतकरी आणि कामगार दोन्ही एकाच वेळेला आहात. तेव्हा या लढाईमध्ये तुम्ही साखर कामगारांनी सर्वात पुढे असलं पाहिजे. ब्रिटिशांनी जो कायदा आणला होता ना, रोलेक्ट ऍक्ट, ब्रिटिशांनी आणलेला, म्हणजे तुम्हाला काहीही करायला परवानगी नाही, तो डावीकडे लिहून काढा आणि उजवीकडे फडणवीस सरकारने आणलेला जनसुरक्षा कायदा लिहा. याचं नाव आहे जनसुरक्षा कायदा. ब्रिटिशांच्या कायद्याचं नाव होतं पब्लिक सेफ्टी ऍक्ट. पब्लिक म्हणजे जन, सुरक्षा म्हणजे सेफ्टी, कायदा म्हणजे जसाच्या तसा आहे. म्हणजे तुम्ही रस्त्यावरती येऊ नये. आणि मी मगाशी सांगत होतो ना, ते भावना दुखावल्या जातात. अरे राम मंदिरामध्ये चोरी झाली, ज्या राम मंदिराचं नाव घेऊन तुम्ही राज्यावरती आलात, राम को लाये है और फिर लूट लिए. म्हणजे काय चाललंय काय? आणि कोणाच्याही भावना आहत होत नाहीत, कोणीही रस्त्यावरती उतरत नाहीत, कारण करलो दुनिया मुठ्ठी में त्यांनी केली आहे आणि त्या दुनियामध्ये आपण आहोत. तेव्हा आपली दुनिया, आपली स्पेस, आपली जागा, आपलं स्वातंत्र्य, आपल्या मुलांचं स्वातंत्र्य हे अबाधित ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढे येऊया, एकजुटीत येऊया. धन्यवाद.